होतो आपण त्या दिवशी? तर इनपुटचे 3 म्हणजे कसे घ्यायचे इनपुट ते शिकलो आपण त्या दिवशी. त्याच्यानंतर लूप्स बघितले ना वर. हो. त्याच्यानंतर लूप्स बघत होतो ना आपण. फॉर लूप झालं ना आपलं. सर नेस्टेड लूपला राहिले. हो. ओके. फॉर लूपचं सिंटॅक्स सांगाल का कोण मला? स्क्रीन दिसते? यस सर. मला काय करायचंय 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे असतात. फॉर लूपने कसं करेल मी? फॉर int I is equals to 1. आय इथे काय लिहू? सर 1 पासून करायचं असेल तर 1 नाही तर 0 करायचं असेल 0. इनिशियलायझेशन केलं ना. त्याच्यानंतर काय हो करायचं? इनिशियलायझेशन त्याच्यानंतर कंडिशन कंडिशन. त्याच्यानंतर अपडेट करतो. इन्क्रीमेंट. त्याच्यानंतर जे काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट जे प्रिंट करायचे ते टाकणार. राईट आहे. काय प्रिंट करायचं आपल्याला? हो आहे. आय. जे आपल्याला 1 to 10 पर्यंत भेटतील. आता इथे स्टार्ट कितीला होणार? 1 ला होणार. एंड कितीला होणार? इथे एंड कितीला होणार आहे? कंडिशन काय सांगते? 9 ला 9. 9 ला 9. झालं 1 to 9 प्रिंट. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला बघायचं नेस्टेड लूप. आपण त्या दिवशी बघितलं नेस्टेड लूप काय असतं? हो सर. त्याच्यानंतर नेस्टेड लूप काय असतं बघा. ह्या लूपच्या आत हे लूप लिहितो. म्हणजे आता इथे काय केलं? एक सिंपल कोड लिहिलाय. डिफाईन n अँड प्रिंट द स्टार. ओके. आता हा कोड आपण करून बघू. इथे काय केलंय? फक्त n ची व्हॅल्यू दिली आणि सिंपल स्टार प्रिंट करा. इथे आयच्या जागी मी समजा सिंपल फक्त स्टार प्रिंट करतो. झाले स्टार प्रिंट. आता आपल्याला पॅटर्न शिकायला चालू करायचे. समजते का तुम्हाला? येस सर. पॅटर्न्स कसे असतात? आता फर्स्ट जे आपण लूप्स वापरू. आता इथे काय केलंय? 2 लूप वापरले बघा. हे एक लूप आहे आणि हे एक लूप आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? एक लूप फिरल्याच्या नंतर आपल्याला परत हे लूप फिरणार. त्याच्यानंतर परत वरती जाणार. ह्याची एक ही म्हणजे एक कंडिशन हे होतोपर्यंत. आता इथं i इज इक्वल टू 1 झाला. 1 झाल्यानंतर i लेस दॅन 3 केल्यानंतर आतमध्ये आलं ना. आता हे लूप किती वेळा फिरणार आहे आपलं? i इज लेस दॅन इक्वल टू किती येते? 3 आहे ना. मग आउटर लूप कोणतं असतं आपलं? रोज साठी असतं. आणि जे आपलं इनर लूप आहे ते कॉलम साठी असतं. ज्यावेळेस आपल्याला रोज आणि कॉलम प्रिंट करायचे आता. आता इथे फक्त काय केलंय? एक कॉलम आहे ना. आणि रोज किती येतं इथे? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आता जर समजा आपल्याला काय करायची? प्रत्येक ह्याला आता हा एक रो आहे. ह्या रोला किती प्रिंट करायच्या? समजा 3 प्रिंट करायच्या. ह्याला 4 करायचे किंवा ह्याला 1 ह्याला 9. ह्याला किती करायचे? 4. ह्याला 3. 8. हा मग तेच डिक्रिमेंट वाईज करायचे किंवा 2 3 असं ऍड करायचे. सिंपल मी दोन्हीला पण सिग्नल देऊन बघतो तुम्हाला. तुमच्या पुढेच हे करू आपण. ह्याच्या लूपच्या आतमध्येच काय करू आपण? फॉर int j is equal to
आता int जे आहे, आता इथे आपल्याला I वापरता येईल का? I वापरता येईल का आपल्याला? सर आपण फर्स्ट लूप नाही. मध्ये काय आपण फर्स्ट लूप मध्ये काय लिहितो, रोज लिहितो. ठीक आहे, तर आपल्याला रोज किती पाहिजे समजा, आता रोज आपल्याला 5 घ्यायचे. ठीक आहे, आणि आपल्याला कॉलम्स किती घ्यायचे आता? 3 घ्यायचे. ठीक आहे, इनिशियलायझेशन किती ने होईल? 0 ने होईल का 1 ने होईल? जे इज लेस दॅन किती कॉलम घ्यायचे आपल्याला? जे थ्री. जे प्लस प्लस. ठीक आहे, त्याच्यानंतर काय प्रिंट करायचं आपल्याला? आता ईशान इथे काय होणार आहे, सिस्टम डॉट इन मध्ये काय एन प्रिंट होणार आहे, आणि इथे काय होणार स्लॅश. आता ह्याचा आन्सर काय येईल तुम्ही सांगा मला. तिकडे तो 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 सोडा विषय, ह्याचा आन्सर काय येईल? परत एकदा सांगता का समजून? सांगतो. हा कोड रन करू आधी आपण. काय झालं इथं? किती वेळा प्रिंट झालं स्टार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर. आता 12 वाला कसं झालं प्रिंट, कळतंय का? आता त्याचं लॉजिक सांगतो. आपण इथं प्रिंट एलन वापरलंय ना, हा जो एलन आहे, येस सर. त्या एलन मुळे काय होतंय, प्रत्येक वेळेस स्टार कुठे जातोय? नवीन लाईनला जातोय. ठीक आहे, आता रन करून दाखव. आता सिंगल एकच लाईनला गेले. हो सर. हा, आता हे बघा इथे काय केलंय. प्रत्येक वेळेस प्रिंट झाल्याच्या नंतर ह्या लूपच्या बाहेर आले, ह्या लूपच्या बाहेर फर्स्ट ह्या लूपच्या बाहेर आले काय करतात, आपल्याला सेकंड लाईनला जायचंय. तर सेकंड लाईनला जायचं म्हटल्याच्या नंतर आपण काय वापरतो? इथे लिहिले बघा, काय वापरतो आपण? स्लॅश एन. झालं प्रिंट? किती कॉलम आहेत, किती आपल्याला किती कॉलम पाहिजे आता? आता इथे लेस दॅन 5 आहे, म्हणजे इथे 4 झाले ना, 4 रोज आहेत बघा. येस. 4 रोज येतात, 1 2 3 4. आणि कॉलम्स किती येतात? 3 कॉलम आहेत ना. 3. हो. येस सर. झाले प्रिंट? आता ज्यावेळेस इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारता येईल की लूप जे पॅटर्न्स काढून दाखव, तर पॅटर्न्स मेजरली यूज कसे करून करायचे? नेस्टेड लूप्स वापरूनच आपण पॅटर्न्स काढू शकतो. कळलं? लूप्सच्या आतमध्ये लूप्स यूज करून, त्याला म्हणतात नेस्टेड लूप. खाली बघा, आता पॅटर्न केलाय, 7 चा पॅटर्न काढलाय ना. इथे कॉलम्स किती आहेत आणि रोज किती आहेत? 3 कॉलम आहे, 4 रोज आहे. 4 रोज. आता ह्याचं कसं करायला लागेल आपल्याला? सिंपल इथेच ना, 7. हा. आता काय करायचं, 3 काय आहेत तिथे कॉलम. हा फर्स्ट लूप कशाला वापरतो आपण? फर्स्ट लूप कशासाठी वापरतो? हे रीड करा.
outer loops works on the rows, रोज inner loop works on the columns. आतलं लूप आपण कशासाठी वापरतो? कॉलम साठी वापरतो, आणि त्याच्यानंतर जे हे कॉलम साठी वापरतो, हे रोज साठी वापरतो. आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे आता 7 चा. तर ह्याच्यामध्ये रोज किती येतात आणि कॉलम्स किती येतात? हे कुठे आहेत ते? 4 rows 4 3 rows columns. आणि 3 columns आहेत. 3 columns 4 rows. columns आहेत. मग आता इथे काय Yes, असेल sir. बघा, रोज किती येतात? ओके, 4. आणि कॉलम्स किती येतात? काय प्रिंट होईल? तर तिथे 5 यायला पाहिजे ना? आपण इक्वल टू केले ना, आला ओके. येस सर. 7 7 7 7 7 7 आलू बरोबर आला. त्याच्यानंतर सिंपल हे करा. आता इथे काय केले लूप्स मध्ये बघा त्यांनी, ह्या लूप्स मध्ये आपण फर्स्टली आपण लिहितो रोज साठी हे, आणि कॉलम साठी हे खालचं. ठीक आहे, सेकंड लूप त्यांनी काय केलंय, सिंपल प्रिंट केलंय. त्याच्यानंतर एन काय केलंय, हा एन कशाला वापरलाय, सेपरेट लाईनला जाण्यासाठी. हा जो स्लॅश एन आहे ना, हा दुसऱ्या लाईनला जाण्यासाठी आपल्याला केलंय. आता काय होणार तुम्हाला सांगतो, ड्राय रन केलं तर. इथं ड्राय रन आम्ही केलंय का तुम्ही? मी दाखवतो. फर्स्टली लूप इथे आता आलं, 1 गेला. 1 गेल्याच्या नंतर 1 काय झालं, कंडिशन चेक झाली, 1 इज लेस दॅन 4 आहे का? ठीक आहे. आतमध्ये आलं, आतमध्ये आल्याच्या नंतर ह्या लूप मध्ये हे लूप टोटली चालणार ना मग, कारण हे लूपच्या आतमध्ये हे लूप आहे. हे टोटली किती वेळा चालणार आहे, टोटली कळत आहे का? ही कंडिशन किती वेळा होती, 1 to 4 पर्यंत. हे आतलं लूप किती वेळा चालणार आपलं, 4 वेळा चालणार. फर्स्टली काय करणार ते, आय इंट I1 इज इक्वल टू जाणार. त्याच्यानंतर आतमध्ये इथे आला, इथे आल्याच्या नंतर तो काय करणार, इथे किती वेळा प्रिंट करणार, हा लाईन सिंगल लाईनला 3 वेळा. हे लूप किती वेळा पळणार, 3 वेळा. बाहेर आला, सेकंड लाईनला जाण्यासाठी आपण हे कंट्री दिली. परत त्याच्यानंतर कुठे गेला, परत ह्या वरच्या लूप मध्ये गेला. आयची व्हॅल्यू काय झाली इथे, आय प्लस प्लस झाली. ठीक आहे. आता आय प्लस प्लस झाल्याच्या नंतर इथे आयची व्हॅल्यू 2 झाली. 2 झाल्याच्या नंतर इथे खाली इथे आतमध्ये आला. आतमध्ये आल्याच्या नंतर काय झालं, परत जे ची व्हॅल्यू आपली परत 1 होणार, कारण हे लूप आपले परत फिरले याच्यामध्ये. मग परत 1, परत 3 वेळा काय प्रिंट होणार, 7 प्रिंट होणार. परत बाहेर आला, परत वरती गेला. हे कितपर्यंत चालणार प्रोसेस याची, जोपर्यंत ह्या फॉर लूपची कंडिशन ट्रू न होणार. कारण ही किती वेळा, ह्या फॉर लूपची कंडिशन 4 वेळा हे होणार आहे. समजते का तुम्हाला? येस सर. सिंपल आहे. फर्स्ट लूप चाललंय एकदा, आतमध्ये आलं, आता आतमध्ये हे लूप आहे, म्हणजे हे अख्खं स्वतः रन करणार, आधी स्वतःला रन करून घेणार. मग फर्स्टली काय आलं, आतमध्ये आल्याच नंतर काय आलं, फर्स्ट 7 3 वेळा प्रिंट झाला. कसं आला, जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 3, म्हणजे 3 वेळा दिसतंय. आता इथे मी काय करतो, सिंपल 4 करतो किंवा 5 करतो. लेस दॅन इक्वल टू म्हणजे 5 वेळा 7 प्रिंट होणार, परत सेकंड लाईनला परत 5 वेळा होणार. किती वेळा होणार, टोटली 4 वेळेस. परत वेळ दाखवतो. झालं, 5 वेळा प्रिंट, 1 2 3 4 5. आणि किती रोज आपले, किती कॉल रोज येतात, 4 रोज येतात. मग किती, 1 2 3 4. तेच जर मी इथं काय केलं, सिंपल 5 केलं, झाले 5 रोज. समजलं आता नेस्टेड लूप कसं वापरायचं. सिंपल हो हेच, सर. हा सिंपल हेच पॅटर्न साठी वापरतात. आपल्याला पॅटर्न जे प्रिंट करायचे ना, ते नेस्टेड लूपनेच करायचे. इंटरव्ह्यूला कोणते पण पॅटर्न विचारू शकतात. कळलं? तर हा क्वेश्चन, हो सर. हा क्वेश्चन बघा. इथे काय केलंय, एक पॅटर्न नावाचा एक क्लास घेतला, त्याच्यामध्ये काय केले, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग, त्याच्यानंतर हे दिले आर्ग्युमेंट्स पास केलं, आणि त्याच्यानंतर इंट रो इज इक्वल टू 4. ठीक आहे, इंट रो इज इक्वल टू 4. आपल्या रो ची व्हॅल्यूज किती, 4 आहे. आणि आपण एक लूप घेतलं, इंट आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू रो. आपण रोज फर्स्ट कॉलमला घेतो ना, फर्स्ट लूपला घेतो ना,
त्याच्यानंतर येस सर. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट त्याच्या आतमध्ये येणार हा लूप. आता ही कंडिशन चेक झाल्याच्या नंतर आपलं लूप पुढे जाणार, आतमध्ये येणार डायरेक्टली. इन्क्रीमेंट करेल का आधी? नाही. नाही. ती कुठे येणार? बॉडीमध्ये येणार. बॉडीमध्ये केल्याच्या नंतर बॉडीची प्रोसेस झाल्याच्या नंतर इन्क्रीमेंट करणार. मग आतमध्ये आलं. आतमध्ये आल्याच्या नंतर इंट जे इज इक्वल टू हे टोटल लूप, हे जे आहे ना लूप, हे लूप ह्याची कंडिशन टोटल सॅटिस्फाईड, हे लूप जोपर्यंत ब्रेक नाही होते तोपर्यंत चालणार आणि परत वरती जाणार. समजतंय? हे कम्प्लीट झालं. खाली आलं, नेक्स्ट लाईनला गेलं. ह्याच्यामुळे नेक्स्ट लाईनला म्हणजे ह्याचं इनपुट एका लाईनला गेलं. फर्स्टली 7 प्रिंट झाला एका लाईनला. 7 इथे आपलं स्टार आहे, इथे स्टार आहे. 7 किती वेळा? 5 वेळा स्टार आपला प्रिंट झाला. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली या 2 लाईनची. परत एक लाईन सुटली, ही जी मधली ब्रेक केलीच लाईन ती. ह्या लाईननी त्याच्यानंतर वरती गेला. वरती गेल्याच्या नंतर परत काय झालं? आपल्या इन्क्रीमेंट झाला. आय ची व्हॅल्यू 1 होती, इथे इन्क्रीमेंट झालं. हे लूप कम्प्लीट झाल्यानंतर आय ची इन्क्रीमेंट झाली, व्हॅल्यू 2 झाली. 2 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? आतमध्ये आला, परत हे लूप फिरलं. हे लूप किती वेळा फिरलं? परत 5 वेळा फिरलं. जेव्हा पण ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होत नाही, परत 5 वेळा प्रिंट झालं. कधीपर्यंत फिरणार हे लूप? जोपर्यंत ह्या लूपची कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. हे लूप फिरते 5 वेळा, पण हे 5 वेळा फिरते, मग हे प्रत्येक सिंगल टाइमला हे 5 वेळा फिरत आहे. कळत आहे? समजते का तुम्हाला? हो. येस सर. आता तर हे दिलंय बाबा, हे एक्सप्लेन करायची गरज आहे का? नाही सर. बाकी श्रेयस तुला? श्रेयस एक्सप्लेन करू करा सर हे काय. आता हा करा. मी स्टार्टिंगला काय म्हणलं होतं बघ तुला. इथे काय झालं? फर्स्टली आय ची व्हॅल्यू किती झाली आपली? 1 झाली. 1 झाल्याच्या नंतर आय लेस दॅन 4, म्हणजे आय इथे काय आला? आय लेस दॅन 4 आला. ठीक आहे. रो ची व्हॅल्यू काय आपली? 4 आहे. हो. आय ची व्हॅल्यू 4 झाली. त्याच्यानंतर लूप आला आतमध्ये. ठीक आहे. इथून लूप काय आलं? चेक झाली कंडिशन, ह्याच्या आतमध्ये आलं. ठीक आहे. आतमध्ये आल्यावर काय केले आपण? आणखी एक लूप केले ना. मग हो. हे लूप किती वेळा फिरणार? हे अख्खं टोटल कंडिशन सॅटिस्फाय करणार ना याची. सिंगल टाइम थोडीच फिरेल. हे फिरणार किती वेळा? हे आय लेस दॅन इक्वल टू रो मायनस 1 आहे. 1 4 मायनस 4 3 मग रो मायनस 1 म्हणजे 3 झालं. मग 3 झालं, मग इथं लेस दॅन 3. मग हे लूप प्रत्येक वेळेस किती वेळा फिरणार? 3 वेळा फिरणार. 3 वेळा. हो. आता बॅकग्राऊंड नॉईज येते. 3 वेळा फिरणार. त्याच्यानंतर मग हे लूप झाल्याच्या नंतर खाली आलं. नेक्स्ट लाईन साठी आपण ही लाईन वापरली फक्त, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट का? म्हणजे इथं ब्रेक एक लाईन दिसती का मध्ये? ही हो. ही लाईन इथून टर्मिनेट होऊन इथं जर हे जर यूज नाही केलं आपण, तर ते काय होतं? एकाच लाईनला दाखवते आउटपुट. आलं एकाच लाईनला? हो. आपल्याला काय करायचंय? स्पेसिफाईड करायचंय. हे स्लॅश एन आपण त्यांनी स्पेस क्रिएट होतो तिथं. हा, स्लॅश एन वापरला तर नेक्स्ट लाईन एक ही लाईन मधला स्पेस आहे ना तो ऍड होतोय. अदरवाइज फक्त तू सिस्टीम डॉट प्रिंट एल वापरला ना, फक्त नेक्स्ट लाईनला खाली येणार ते. आलं फक्त नेक्स्ट लाईनला खाली. तुम्हाला साठी आपण काय वापरत होतो? स्लॅश एन वापरत होतो. स्लॅश एन. हा, तुम्हाला स्पेस येण्यासाठी. आलं? हो. तर आता काय करतोय आपण? इथं आलो, इथं चेक कर. फर्स्टली काय झालं बघ इथे. हे रोज पहिला, आता पहिली तर आपलं पहिलं लूप कशासाठी? रोज साठी असतं. म्हणजे रोज म्हणजे कशासाठी? हे आपले आडवे कॉलम्स आहेत, आडवे जे रोज आहेत ना हे रोज, आणि हे जे उभे असतात ना हे उभे कॉलम. हे कॉलम. आता इथे कॉलम्स किती येतात? 1 2 3 4 5 कॉलम्स आहेत. आणि रोज किती येतात? 1 2 3 4 5 3 4 हा 5 होते. ठीक आहे. मग 5 कॉलम्स आणि 5 रोज आहेत आपले. हो.
त्यांच्यासाठी आता मग फर्स्ट लूप चालणार तुझं. फर्स्ट लूप कशासाठी चाललं? फर्स्ट लूप चालल्यानंतर पहिल्यांदा हे स्टार प्रिंट झाले. कसे? फर्स्ट लूप फिरलं 1 झाल्याच्या नंतर आतमध्ये आलं. ह्याने काय झालं, हा अख्खा रोज प्रिंट केला. ठीक आहे. हो किती वेळा? 5 वेळा रोज प्रिंट केला. त्याच्यानंतर काय आलं, नेक्स्ट लाईनला आलं. नेक्स्ट लाईनला आल्याच्या नंतर परत वरती गेला. ते स्पेस तो स्पेस कशाने आला? तो स्पेस ह्याने आला, स्लॅश ने. हा. हो त्याच्यानंतर लूप कुठे जाणार? परत इथे जाणार ना. हो तर ह्याची कंडिशन फक्त सॅटिस्फाय होती, ह्याची होती का? नाही. मग ह्याच्यानंतर इथे आल्याच्या नंतर हा इन्क्रीमेंट चालणार. बरोबर आहे. हो इन्क्रीमेंट झालं. आय ची व्हॅल्यू फर्स्ट 1 होती, आता काय झाली? इथे इन्क्रीमेंट 2 झाली. 2 आली आतमध्ये, इथे 2 2. झाली. 2 झाल्याच्या नंतर इथे काय झाली? 2 इज लेस दॅन 5 आहे का? नाही. आहे ना. हो हो आहे. 2 इज लेस दॅन 5 आहे. मग आतमध्ये आलं परत. हो परत हे किती वेळा परत. फिरणार? परत हे 5 वेळा फिरणार. 5 वेळा. मग परत 5 स्टार प्रिंट झाले. परत खाली हो आलं. खाली आल्यानंतर परत एक सेकंड लाईन आली. सेकंड लाईनला स्टार मध्ये स्पेस देण्यासाठी आपण वापरला /n. स्लॅश एन. हा, परत वरती गेला. वरती व्हॅल्यू किती झाली? I3 येणार. i3 3. i3 झाली. मग हो. i3 झाल्यानंतर परत ही 5 वेळा प्रिंट होणार. हो परत मग I4 येणार ना. I5 परत येईपर्यंत. त्याच्यानंतर इथे आला. नेक्स्ट लाईन गेली. परत इथे i4 आला. i4 आल्यानंतर ही कंडिशन चेक झाली. i लेस दॅन 5 आहे का? ठीक आहे. 4 व्हॅल्यू 5 पेक्षा कमी आहे. परत 5 वेळा प्रिंट हो करा. त्याच्यानंतर लास्टला परत काय आलं? परत इथं नेक्स्ट लाईनला आलं. इथे झालं. आता आयची व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. I5 झाली. आता 5 हो. लेस दॅन इक्वल टू म्हणजे 5 किंवा 5 इक्वल चालतंय. मग परत 5 हो. वेळा प्रिंट झालं, जे की हे लास्ट वाला. आणि इथे आलो. इथे आल्याच्या नंतर मग ज्यावेळेस इन्क्रीमेंट झाली ही, मग आई इथे किती झाली? 6 झालं. मग 6 झाल्याच्या नंतर ही कंडिशन फॉल्स झाली ना. फॉल्स. मग त्याच्यानंतर आपलं लूप पुढे इथून बाहेर पडलं. कळलं? हो आता समजलं का? हो समजलं. कारण आपण ह्या लूपच्या आतमध्ये हे लूप वापरतोय. हे लूप एक वेळा फिरलं ना, ह्याच्यात मध्ये जी कंडिशन दिली ही कंडिशन तुमची तेवढ्या वेळा फिरणार. आता ह्याच्यामध्ये काय केलंय? हा जो स्टार आहे तो एका ह्याला किती वेळा? 5 वेळा ह्याच्या लूप मध्ये काय केलंय? प्रिंट करायला लावलाय. किती वेळा? ही कंडिशन सॅटिस्फाय होतोपर्यंत. मग ही कंडिशन आता इथे किती केले तुम्ही? इथं 5 वेळा दिली होती. मग हे लूप एकदा हो. फिरलं तर हे लूप परत अख्खं फिरणार. परत वरती गेलं की अजून सेकंड वेळा फिरलं तर हे. तर मग हे जर 5 वेळा फिरत असेल तर हे किती वेळा फिरणार आहे? 5 वेळा. 25 वेळा. 4 वेळा. 25 वेळा. सिंपल बघ ना. हे एकदा फिरलं, 5 प्रिंट झाले. ठीक आहे. म्हणजे 5 वेळा हे लूप फिरलं. हा परत 25 वरती वेळा. गेला, स्पेस दिला, परत वरती गेलं. हे सेकंड टाइम फिरलं, हे परत 5 वेळा फिरलं. हा 5 वेळा फिरलं म्हणजे 5 वेळा स्टार प्रिंट झाला. दिसतंय? हो परत इथं परत स्पेस दिला, परत वरती गेलं, परत 3ऱ्या वेळा फिरलं, परत हे 5 वेळा प्रिंट झालं. परत 25 वेळा. परत वरती गेलं, हे 4थी वेळ आहे. 4थी वेळेस परत हे 5 वेळा फिरलं. मग टोटल हे 5 वेळा फिरलं आणि हे किती वेळा फिरलं? 25 वेळा. 25 वेळा. प्रत्येक टाइमला 5 वेळा फिरलं. हो नेक्स्ट लूप काय आहे? हो कोणाला डाऊट आहे? नो सर. नाही सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सिंपल एक्झाम्पल प्रिंट करायचे. सेम आहे. आता आपण स्विच स्टेटमेंट शिकू. ठीक आहे. नेस्टेड लूप मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर. नाही सर. ठीक आहे. स्विच स्टेटमेंट काय आहे? स्विच हे मेन्यूच्या वेळी वापरलं जातं. स्विच हे इंटरनली इफ एल्सच काम करतं.
ते काय असतं आपलं मेन्यूज असतात बघा, मेन्यू वरती कसं आपण सिलेक्ट करतो, तसेच केसेस असतात. ते केसेस मध्ये कसं असतं, आपण एक केस सिंगल केस किंवा आपण कीबोर्ड किंवा बटन्स असतात आपले बोर्डचे, ते बोर्ड वरती स्विच करतो ना, हे चालू केल्यास नंतर तेच वर्क होणार की का दुसरं होतं काय वर्क. म्हणजे समजा तुम्हाला फॅन चालू करायचं तर तुम्ही फॅनचं बटन प्रेस करणार ना, समजतंय का? हो सर. ठीक आहे. आता स्विचचं एक एक्झाम्पल बघू. एक क्लास घेतलाय स्विच डेमो पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल दिला इंट एक्स इज इक्वल टू 3. आता इथं काय केलंय, स्विच केलंय स्विच. आता हा एक्स मध्ये काय आहे, केस नंबर दिलाय तुम्ही काय दिलंय, स्विच एक्स केलंय. स्विच एक्स केल्यानंतर इथे केस 1 मध्ये काय केलंय, सिस्टीम डॉट 1 प्रिंट कर, केस 2 मध्ये काय कर 2 प्रिंट कर, केस 3 मध्ये 3, केस 4 मध्ये 4, केस 5 मध्ये 5. आणि जर काहीच टाईप नाही केलं तुम्ही तर इथे इनपुटच दिलं नाही तर डिफॉल्ट काय कर, सिस्टीम डॉट हेड मध्ये नो मॅच, तुम दिलेलं काय होतं, किंवा तुम्ही हा 5 पेक्षा वेगळा दिलं तर ते काय प्रिंट करणार बाय डिफॉल्ट, नो मॅच म्हणून. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय प्रिंट होणार, इथं काय प्रिंट केलं आपण 3 दिले तर 3 इथं काय होणार, 3 प्रिंट होणार, 4 प्रिंट होणार, 5 प्रिंट होणार, नो मॅच आणि आफ्टर मॅच. डिफॉल्टला लिस्ट प्रायोरिटी असते त्यामुळे डिफॉल्ट कुठेही येऊ शकतो. ह्या डिफॉल्टला आहे ना कुठे बी प्रायोरिटी भेटते त्याच्यामुळे हा प्रिंट होतोच. कळलं? आता हे एक्झाम्पल यूज करून बघू आपण. int x is equal to समजा 3 घेतलं मी, स्विच x किती केस घेतलं त्यांनी, 1 2 3 1 2 3 4 5. इथे काय केलंय, केस पुढे मार्क केलं त्यांनी, दिसतंय का, 2 लिहिली आहे त्याच्यानंतर 5 दिली तर 3 2 आणि हे, आणि 5 काय केलं डबल दिली आय थिंक, दिसतंय. तर केस डबल झाले तर त्याचं काय इथं एरर दाखवते. आपण डुप्लिकेट न घेऊ, आधी आपण सिंपल केस करून बघू त्याच्यानंतर बाकीचं. ठीक आहे. मग फर्स्ट काय येणार इथं, केस 1 साऊट काय प्रिंट करायचं इथं आपल्याला, सिंपल 1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय असेल तर केस, सिंपल तेच कॉपी करतो मी, केस 2. आधी ते x3 प्रिंट केला, मग काय प्रिंट होईल, लास्टला काय असतं आपलं डिफॉल्ट. डिफॉल्ट दिली तर चालती, नाही दिली तरी चालते. ठीक आहे. तर मॅच नाही झालं तर नो मॅच, डायरेक्टली बाय डिफॉल्ट काय होणार, आपलं डिफॉल्ट प्रिंट होणार. कळलं? रन करतो, 3 4 5 आणि नो मॅच. आधी का प्रिंट झालं 3 4 5 आणि काय, हे डायरेक्टली इथून चेक केलं फर्स्ट कंडिशन 1 आहे का, नाही, त्याच्यानंतर डायरेक्टली 2 मध्ये गेलं 3 मध्ये,
डायरेक्टली ते कंडिशन इथून स्टार्ट झाली, इथून हे जर एक्झिक्यूट करायला लागलं इथपर्यंत एंड पर्यंत आलं. आता इथे तो ब्रेक स्टेटमेंटचा यूज. आता इथं जर तुम्ही ब्रेक केलं असतं, त्याला 3 प्रिंट एक कंडिशन प्रिंट होणार, त्याच्यानंतर ब्रेक करणार लूप. ह्या ब्रेकचा अर्थ काय आहे की लूप मध्ये काय होतं ते ब्रेक करते. आता ते इथून स्टार्ट केलं त्याने, स्टार्ट केल्याच्या नंतर काय केलं, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. सॅटिस्फाय झाल्यानंतर याने या बाकीच्या कंडिशन बी हे केल्या. याचे काय फायदा आहे का आपल्याला? जर 3च्या नंतर जर सगळ्यात झाल्या तर आपल्याला फायदा आहे का त्याचा? समजतंय का? प्रांजल, येस सर, थोडं कन्फ्युज झालं आता जे तुम्ही सांगितलं ना ब्रेक नंतर सर तिथनं. ब्रेकचा काय विषय आहे, ब्रेक का वापरतो आपण? ज्यावेळेस आपल्याला ब्रेक करायचं आहे एखादी गोष्ट, आपण ब्रेक म्हणजे काय, तोडणे. मग आपण काय करतोय, इथे एक्झिक्युशन तोडतोय ना. आपली ही थर्ड नंबरची कंडिशन सॅटिस्फाय झाली. आपल्याला किती पाहिजे? फक्त थर्ड नंबरचीच पाहिजे समजा कंडिशन, ठीक आहे. तर थर्ड नंबरची कंडिशन सॅटिस्फाय झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुढे 4, 4, 5 ची गरज आहे का? नाही. नाही. मग जर नाही तर मग काय, डायरेक्टली आपल्याला गरज नसल्यावर याची गरज काय? म्हणून ते ब्रेक करायसाठी आपल्याला कोणतं वर्ड वापरायला लागतो? ब्रेक हे स्टेटमेंट वापरायला लागतं. कळलं? आता हे सगळीकडे वापरायला लागेल ना आपल्याला, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस ब्रेकच करायचे. आता 4 झाली तर 4च्या नंतर परत खाली प्रिंट होतं. त्याच्यामुळे हे ब्रेक आपण कंटिन्यू वापरणार. कळलं? समजते का? येस सर. बाकी कोणाला काय प्रॉब्लेम असेल? आपण एक्झाम्पल घेऊन बघू. ह्याच्यात काय करू, सिंपल. इकडून करतो डायरेक्टली इथे. A is equal to 10. B is equal to 20. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, कंडिशन मध्ये काय प्रिंट करायचं, समजा काय करायचं आपल्याला, इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी आणि सी प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. सेम बाकीच्यांसाठी सेकंड कंडिशन केल्याच्या नंतर काय होणार, इथं सबट्रॅक्शन होणार. ठीक आहे. आता युनिव्हर्सल केलाय ना इथे, मला युनिव्हर्सल करू डायरेक्ट. C1 करूया. आता हे झालं असेल तर डिफॉल्ट नो मॅच. ठीक आहे. आता प्रत्येकास आपण ज्यावेळेस इथं काय होईल, कंडिशन 1 दिली ना तर ते सगळ्या कंडिशन घेईल. आपल्याला तर फक्त ऍडिशनच पाहिजे त्याची. ए आणि बी आपण पास केलंय, ते फक्त ऍडिशनच पाहिजे. म्हणजे आपल्याला फॅनचं बटन जर प्रेस केलं तर फक्त फॅनच चालू व्हायला पाहिजे ना, का सगळी सिस्टीम चालते आपली? नाही, फॅनच sir. चालू. हा. मग ते फॅनच चालण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायला लागतं, आपल्याला तिथं लूप ब्रेक करायला लागतं. मग ब्रेक केल्याच्या नंतर काय होणार,
जर फॅनचं ही एक्झिक्यूट होती तर एवढीच होणार. कळलं? दुसरी होणार आहे का पुढची एक्झिक्यूट? नाही सर. कळलं? आता कोणती बी कंडिशन तर थर्ड नंबरची दिली ना. आपण काय करू, इंट एक्स इज इक्वल टू, आता कोणते समजा आपल्याला ऍडिशन पाहिजे, 1 पास केलं. आता इथं काय प्रिंट होईल, ऍडिशन होईल का सगळं प्रिंट होईल? ऍडिशन होईल सर फक्त. काय प्रिंट झालं इथं? सी. अरे तर फक्त सी लिहायला पाहिजे होतं. मी ह्याच्यामध्ये टाकलं, डबल कोट्स मध्ये टाकल्यामुळं ऍज इट इज त्यांनी ते प्रिंट केलं. सर आपण प्रिंट कधी यूज करतो आणि प्रिंट एलन कधी यूज करतो? प्रिंट एलन यूज केलं ना, तुमचं जे आउटपुट येणार आहे ना ते प्रत्येक लाईनला सेपरेट लाईनला येतं. दाखवतो तुम्हाला मी. आता इथं जर प्रिंट एलन केलं ना, जे आउटपुट आहे प्रिंट येणार आहे हे सिंपल एकाच लाईनला प्रिंट होणार आहे याचं आउटपुट. पण ठीक आहे, पण तुम्हाला जर मल्टिपल आउटपुट पाहिजे असेल तर ते जेव्हा प्रिंट एलन करताल तुम्ही त्यावेळेस ते काय होतं, प्रत्येक वेळेस नेक्स्ट लाईन घेतं. तुम्हाला दाखवतो मी ते पण सेपरेटली. आता ह्याच्यानंतर मी काय करतो, फक्त काय करतो, सिस नॉर्मल प्रिंट एलन वापरलंय आणि त्याच्या खाली काय केलंय, परत सी प्रिंट करतो. आहे तसं म्हणजे आपलं डबल आउटपुट प्रिंट होईल ना, इथं पण सी प्रिंट होईल. एक स्पेस मध्ये ह्याने काय होतं, एक लाईन येईल मध्ये, म्हणजे ही एक्झिक्युशन आहे ह्याच्या खाली येणार असं. सिंपल मी रन करतो, परत दिसतंय आलं लाईन 1 मध्ये. तेच जर मी हे काढून टाकलं आणि इथं प्रिंट केलं फक्त, आपल्याला मस्त लिहिलंय. कळलं आता फायदा काय? कोणाशी बोलत नाही, तुला काय करायचं ना ते तुझं करायचं. तू उठायचं खाली बसायचं. आधी मी बसली इथं. सर नुसतं प्रिंट केल्यावर ते सोबत येतं आणि प्रिंट एलन केल्यावर ते लाईनीत येतं का? हा, प्रिंट एलन केलं की नेक्स्ट लाईनला जाणार ते प्रत्येक वेळेस. आता बघ इथे प्रिंट वापरलं मी, फक्त प्रिंट वापरलं तर ते एकाच लाईनला प्रिंट करते ना. हो सलग आलंय ते. तेच जर इथं मी प्रिंट एलन वापरलं तर ते बघ सेकंड लाईन घेते, नंतर नेक्स्ट लाईन दिसते घेतली. हो कळलं आता प्रिंट एलन तर काय मी निघे. जर प्रिंट वापरलं तर ते आउटपुट जे प्रिंट करणार आहे ते एकाच लाईनला प्रिंट करणार असं डायरेक्टली. त्याला असं खालच्या खाली सेपरेटली दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण काय होतं, प्रिंट एलन वापरतो. कळलं? आता मी इथं कंडिशन चेंज करतो. आता आपल्याला फॅन नाही लावायचा, आता आपल्याला टीव्ही लावायचा, म्हणजे 3 लावतो. ठीक आहे. काय इथं 3 ला काय करणार आहे, आता हे काय प्रिंट होणार इथं आपलं, सबट्रॅक्शन झाली. सबट्रॅक्शन आता कोणत्याही संख्येला जर a -20 केलं, म्हणजे 10 -20 केलं तर आन्सर कसं येणार आहे, -10. आलं? जर ऍडिशन केल्याच्या नंतर कॅल्क्युलेटरला तुम्ही इक्वल टू करता, त्याच्यामध्ये पण ही सिस्टीम वापरू शकतो ना, स्विच वाले. समजतंय का? येस सर. स्विच म्हटलं की डायरेक्टली आपला बोर्ड आठवायचा. त्या बोर्ड मध्ये आपण स्विच कसं लावतो, सिंपल एक स्विच, जर फॅनचं स्विच केलं तर फॅनच चालू होतो, त्या रिगार्डिंगच हे करायचं फक्त. कळलं स्विच स्टेटमेंट काय वापरतो आपण? आणि हे ब्रेक कशाला वापरतो ते पण कळलं? हो सर. समजलं? पुढे बघू आता जर एकच केस डबल लिहिली तर काय एरर येईल का? आता मला सांगा, जर तुम्ही इथं चॉईस देताय स्विचला की बाबा तुला मी 5 केस देतोय, ठीक आहे, पण इथं जर एकच केस डबल लिहिली तर
इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारू शकतात ना. काय एरर येईल? आला एक्सेप्शन इन अ थ्रेड, त्याच्यानंतर अनरिझॉल्व कंपायलेशन, त्याच्यानंतर इथे काय डुप्लिकेट केस, डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल सी. बरोबर आहे ना. इथे एक डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल सी झाला, हा डुप्लिकेट हा एक एरर आला. त्याच्यानंतर डुप्लिकेट केस, आता आपण डुप्लिकेट केस लिहिली ना, केस 1 आणि केस 1. कळलं? आपण एका स्विच स्टेटमेंट मध्ये 2 सेम केस लिहू शकतो का? नाही लिहू शकत. समजते का? हो सर. हे सेम डुप्लिकेटचे एरर येतात. मी तुम्हाला ते दाखवत होतो ना, तेच. आता काय केलं इथे बघा, इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिली. आय थिंक int x इज इक्वल टू 3, int a इज इक्वल टू 1, int b इज इक्वल टू 2 दिली आहे. त्याच्यानंतर इथे काय केलंय, कॉन्स्टंट a दिलाय, b दिलाय. आता आपण तिथे काय प्रिंट केलं, तिथे काय केलं होतं, व्हॅल्यू देत होतं इथे स्विचची, x ची काय व्हॅल्यू देत होतो, x ची व्हॅल्यू आपण चेंज करत होतो ना 3 वगैरे. आणि इथे काय केलंय त्यांनी, केस a, केस b, केस a प्लस b, केस a b आणि केस a b b प्लस b. ठीक आहे, लास्टला केस a प्लस b प्लस b. आता a काय आपला 1 आहे, b काय आहे 2 आहे. मग इथं a आल्यानंतर जर आपण काय केलं, इथं केस किती दिली आपली, int इज इक्वल टू 3 दिली. तर 3 झाल्याच्या नंतर इथं फर्स्ट केस होईल का ऍक्सेस, कारण a ची व्हॅल्यू किती आहे. आता बघा, लेबलच्या जाली फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे, तिथं व्हेरिएबल व्हॅल्यू कधीच चालत नाही, कारण तिथे व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू शकते युजर आयपी नुसार, त्यामुळे तिथे कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे. कॉन्स्टंट व्हॅल्यू कशी पाहिजे, तर आपण जी 1 2 3 करतो त्याच्यासारखी कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहिजे. तिथे कोणता एरर येऊ शकतो, कोणता एरर येऊ शकतो इथं. तो मगाचा आहे ना आपला तोच, कारण ते सिस्टीम ऍक्सेप्ट करत नाही, सिंटॅक्स एरर येणार इथं. आणि त्याच्यानंतर आपलं काय होणार, ही जी लूप आहे म्हणजे जे आपलं स्विच स्टेटमेंट आहे, हे काय होणार, एक्झिट होणार आहे. समजलं? आता स्ट्रिंग साठी यूज करून बघू आपण. केस मंडे, केस ट्यूजडे, त्याच्यानंतर काय आलं, डिफॉल्ट संडे. स्विच मध्ये स्ट्रिंग हे ठराविक जावाच्या व्हर्जन साठी चालतं. 1.7 पासून पुढील व्हर्जन मध्ये स्ट्रिंग हे केस लेबल म्हणून चालतं. ज्यावेळेस जावाचं 1.7 आलं, जावा 8च्या आधी, जावा 8च्या आधी आपल्याला स्ट्रिंग वापरता येत नव्हतं स्विच मध्ये. जावा 8च्या नंतर आपल्याला स्ट्रिंग वापरता आलं, कशामध्ये, ज्या स्विच नावाच्या स्टेटमेंट मध्ये. आता कोड करून बघू आपण. हे समजलंय ना? हो सर. आता आपण काय करायचं, तर स्ट्रिंग पास करायचे. स्ट्रिंग काय दिली आपली, मंडे. सिंपल, ह्याच्या ऐवजी आपण काय येणार, स्ट्रिंग str इज इक्वल टू आणि इथे काय करणार आपण, स्कॅन प्रिंट केलं.
आता इथं केसला काय येणार इथं इथे बघा केस मंडे केस ट्यूजडे आणि डिफॉल्ट आपण आता जसे वार जसे सिलेक्ट करतात त्यानुसार येऊ शकतो ना मंडे मंडे ठीक आहे आता इथून काय आलंय स्ट्रिंग मध्ये पास काय केलं आपण मंडे पास केलंय झालं कंडिशन सॅटिस्फाय झाली मी आता इथं मी काय वापरतोय ट्यूजडे वापरतो कोणती कंडिशन ट्रू होणार ही काय प्रिंट होईल मग ट्यूजडे. झालं कळतं का स्टेटमेंट स्विच स्टेटमेंट कळलं हो सर. स्विचिंग आता इथे आपण काय केलंय आपण इथे आपण स्वतः देतोय आता आपण युजर कडून घेऊ आय थिंक ठीक आहे स्कॅनर क्लास वापरू आपण एक स्कॅनर एससी इज इक्वल टू न्यू तो कोणत्या क्लासला अटॅच आहे सिस्टम डॉट ठीक आहे आता इनपुट घ्यायचं ना आपल्याला स्ट्रिंग येस सर. str इज इक्वल टू आता कोणती मेथड आहे आपली स्कॅनरची ज्याने आपण स्ट्रिंग इनपुट घेतो SC हा डॉट नेक्स्ट इन नाही स्ट्रिंग नेक्स्ट समोर आहे तुमच्या आता मेथड कोणती मेथड आहे स्ट्रिंग नाही तर लाईन प्रांजल कोणती मेथड वापरतो आपण नेक्स्ट लाईन आणि सिंपल काय करतो त्याच्यामधून जे इनपुट येईल ते आपल्याला इथे ठीक आहे इथे काय आपण असतात ना मी str आता हे जर मॅच झालं तर ठीक आहे मॅच झालं मंडेला आणि ट्यूजडेला जर नाही झालं तर हे प्रिंट होतं बघू आता इथे काय करायचे आपल्याला काय टाकून बघू मंडे टाकून बघू इट्स मंडे आलं झालं हे इथे प्रिंट झालं आणि ब्रेक झालं तेच मी परत रन करतो आता इथे मी संडे टाकतो नो मॅच कळलं आता समजलं का स्विच कसं काम करतं समजतंय का तुम्हाला का मी परत रिपीट करू सर करा ना एकदा. काय रिपीट करायचं ते सांगू मी करतो ते आता लास्टला जे सांगितलं ते वालं. सिंपल आहे हे बघ स्विचने काय होतंय स्विचला आता त्याच्यामध्ये आपण काय घेतोय चॉईस देतोय सिंपल हा चॉईस देतोय ठीक आहे आता मला एक सांग तुला 3 कामं करायची आता ठीक आहे तुला काय करायचंय तुझी कामं करायची तुला आता काय करायचंय एकच कोड लिहायचा आहे आणि तुला समजा आता प्रत्येक वेळेस आपल्याला समजा ऍडिशन पाहिजे किंवा त्या तो वन टाकल्यास नंतर तुला तो दिवस कळला पाहिजे आता 7 डेज हा ना आपल्याकडे हा तर मी सिंपल काय केलं इथं केस 1 केला आता इथे हे करतोय ना 1 केलं इथे काय केलं फक्त इट्स मंडे आता सेकंड कोणता असतो आपला सेकंड डे कोणता आहे ट्यूजडे ट्यूजडे. आता हे किती केलं मी
थर्ड तीन दाबलं तर हा. 3 प्रिंट दाबल्यानंतर कोणता यायला पाहिजे वेनसडे. ठीक आहे. 4 प्रिंट केल्यावर थर्सडे. आणि 5 प्रिंट केल्याच्या नंतर फ्रायडे. ठीक आहे. आणि जर हो. फ्रायडे झालं त्याच्यानंतर लास्ट एक येतो आपण 6 कोणता सॅटरडे. सॅटरडे आणि सॅटरडेच्या नंतर अजून एक आपला कोणता आपल्या लास्टला संडे. ठीक आहे. आता मला सांग तू इथं तुला समजा हे करायचंय तुला एक सिंपल एक ही सिस्टीम बनवली तू त्याच्या थ्रू काय केली चॉईस दिली फक्त इथे ठीक आहे. ठीक आहे. आता चॉईस दिली तर स्ट्रिंग येईल तर मी फक्त एंड करतो. आता इंटिजर द्यायची ना आपल्याला स्ट्रिंग नाही द्यायची. नेक्स्ट आता इथं 1 दिला 2 दिला त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार आहे समजा आता तुला काय करायचंय तुला वार कोणता आहे ते चेक करायचंय तू 1 तारीख आहे तू 1 डेट चेक केली 1 टाकल्याच नंतर ऑटोमॅटिकली तुला काय होणार आहे हे स्टेटमेंट संडे. रन होणार आहे फक्त एवढीच होणार आहे ती पण. आता मी काय करतोय इथं फक्त केस टाकतोय आता मला समजा 7 टाकलं एंटर केलं आला संडे. येस. मग ही केस जर फक्त हीच केस रन करायची तुला तर तू काय वापरणार स्विच वापरणार की तुला 10 केस लिहून ठेवायचे आणि त्यातली तुला एक स्पेसिफाईड एक वापरायची. आता तुम्ही काय करता आपल्या घरात बघ बोर्ड असतो इलेक्ट्रिसिटीचा त्या बोर्ड मध्ये बघ 10 केस स्विच असतात त्याच्यामधला हो. एक स्विच असतो समजा फॅनचा दुसरा असतो टीव्हीचा एक असतो समजा दुसरा आपला नॉर्मल बोर्डचा पण असतो चार्जिंग सॉकेट हा. लावतो त्यासाठी. मग तुला जर हा. फॅन चालू करायचं तर तू फॅनच चालू झालं पाहिजे ना पण ते बोर्ड हो. सगळे स्विच कनेक्ट आहेत ना. हो. हा मग तुला ज्या वेळेस एक गोष्ट करायची तू डायरेक्टली तू काय करणार ते बटन प्रेस करणार आणि ते काम होणार ठीक आहे. हो. मग मग त्याच्यामुळे मग आपल्याला जर समजा कोड मध्ये मल्टिपल काम करून घ्यायचे असतात आता आपल्याला काय करतो 10 केस येतात समजा तुला ऍडिशन पण करायची सबट्रॅक्शन पण करायची त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन पण करायची मॉड्युलस पण पाहिजे ठीक आहे. तो असं करू शकते नाही ते आता आता इथं आपण काय केलं इन चॉईस दिली ना तसं इथं काय करू शकते अजून दोन इनपुट घेऊ शकते तू ए आणि बी आणि त्याच्यानंतर तू केस 1 केल्याच्या नंतर सिंपल ऍडिशन केलं ए आणि बी तर तुला डायरेक्टली ते ए आणि बी ची डायरेक्टली ते केस हे होणार आणि डायरेक्टली आउटपुट भेटेल ना. हो सर. मग तुला 100 वेळा कोड लिहायची म्हणजे सेपरेट क्लास मध्ये कोड करायची गरज आहे का सिंपल नाही. एकदा कोड लिहायचा आहे आणि फक्त ती केस काय करायची तुला पास करायची ती केस पास झाली की डायरेक्टली काय होणार आहे ती केस रन होणार आणि डायरेक्टली त्याचा आउटपुट आपल्याला कन्सोलला दिसणार. हो सर. जास्त कोड करायची गरज आहे का एक सिंगल टाइम लायसन आपल्याला वापरता येणार मल्टिपल टाइम वापरता येणार कळलं. हो सर. तू ऍडिशन लागेल तर ऍडिशन घेऊ शकते मल्टिप्लिकेशन लागेल तर मल्टिप्लिकेशन घेऊ शकते जसं इथं 1 2 3 वापरलंय तशी तू स्ट्रिंग बी वापरू शकते ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा तू लोगोस पण वापरू शकते. ओके. ह्याच्यातून इनपुट घ्यायचं फक्त आपल्याला इथून ह्याने इनपुट घेतलं आता इथे इंटिजर दिला आपण केस म्हणून इथे स्ट्रिंग पण घेऊन दाखवलं ना मी आता मग हो. फक्त ही चॉईस आहे ही चॉईस फक्त आपण द्यायची इथे केस 1 आहे तर 1 झाल्याच्या नंतर हे ऑटोमॅटिकली एवढंच एक्झिक्यूट होणार तर 2 लिहिलं तर हे 2 एक्झिक्यूट होणार आणि 3 दिलं तर 3 आणि ब्रेकने काय होतं फक्त हे ब्रेक होतं एवढं कळलं. हो. एक्झिक्युशन ब्रेक करायसाठी आपण ब्रेक लिहितो. हो सर. जर हे ब्रेक नसतं तर काय झालं असतं समजा तू एक लाईन बाय बटन्स येतात फॅन त्याच्यानंतर अजून पाणी जरा घेतो. डायरेक्टली ब्रेक नसतं तर तू फॅनचं बटन चाललं असतं तर त्या फॅनच्या पुढची जेवढी सगळी पॅरलल लाईनला बट स्विच येतात ते अख्खे चालू झाले असते आणि डायरेक्ट सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम चालू झाल्या असते बरोबर आहे. त्याच्यामुळे हे ब्रेक स्टेटमेंट आपल्याला महत्वाचं आहे कळलं. हो.
आता कोणाला काय प्रॉब्लेम नाही सर. नाही सर. समजलं सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. हो सर. तर आपण आहे ना उद्या नेस्टेड स्विच बघू. ठीक आहे. आता नेस्टेड स्विच काय असू शकतं? आपण नेस्टेड लूप्स मध्ये कसं असायचं, एका लूप मध्ये दुसरं दुसरं loop. हा बोल ना. सर एका लूप मध्येच आपण मेनी लूप्स इन्क्लूड करतो ते असतं ना नेस्टेड लूप. हा ते लूप एका लूप मध्ये दुसरं लूप ऍड करणं म्हणजे नेस्टेड लूप. नेस्टेड स्विच मध्ये काय असेल, आता समजा इथे केस 1 आहे ना, त्या केस 1 च्या आतमध्येच मी डायरेक्टली परत काय केलं, ते काय केलं, स्विच वापरलं. ठीक आहे. आणि ह्या स्विच मध्ये काय केलं मी, आणखी एक चॉईस दिलं किंवा काहीतरी दुसरा चॉईसच देतो. परत चॉईस 2. त्याला काय चॉईस द्यायची का काय द्यायचं ते आपल्यावरती आहे. ठीक आहे. चॉईसला त्याच्यामध्ये आपण हे करायचं. तर याला काय केलंय, इनिशियलाइज करायचंय किंवा 1 ने गेलं मी समजा. ठीक आहे. तरी याला इनिशियलाइज करायची गरज नाही. इथं आहेच एक्झाम्पल. ठीक आहे, दाखवतो. इथे काय केलं बघा, केस नॉन व्हेज दिलं, दिसतंय. तुमचं मेन्यू कार्ड असतं, तुम्ही मेन्यू कार्ड वरती केल्यानंतर मेन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे मेन्यू दिसतात ना. जर बिर्याणी वरती क्लिक केलं तर काय होणार, दिसतंय काय, इथं स्विच वापरलंय. स्विच मध्ये काय केलंय, आपण स्ट्रिंग दिली एक बिर्याणी. आता ही आपण काय करू शकतो, आपल्या मगाशी जसं इनपुट घेतलं इथं आपण इन चॉईस नेक्स्ट लाईन, तर इथे घेऊ शकतो ना आपल्याला काय मेन्यू द्यायचा आहे ते. तसंच ते पण इथं आहे. इथं काय केलंय, त्याने एक बिर्याणी नावाचं आपल्याला इनपुट दिलंय. स्विच ह्याच्यामध्ये काय केलंय, केस मटन केस बिर्याणी. जर इथं बिर्याणी पास केलं तर काय पास होणार आहे, बिर्याणी येणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या स्विच मध्ये व्हेज क्लिक केलं तर व्हेज क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, इथून व्हेज कंडिशन जाणार आतमध्ये. व्हेज मध्ये आतमध्ये इथे आला, इथून काय केलं, अजून एक आपल्याला इनपुट मागितलं. त्यांनी काय मागितलं, कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर काय आलं, कोल्हापूरच्या नंतर परत आतमध्ये आलं केस शेवभाजी केस पनीर केस कोल्हापुरी. कोणती रन होणार आहे, समजतंय का? मी परत रिपीट करू, एक्झाम्पलच दाखवतो. आता इथे आपल्याला मेन्यूच घ्यायचे ना, इथे मेन्यू करतो. ठीक आहे. स्ट्रिंग नेक्स्ट लाईन. ठीक आहे. आता इथे काय येईल, आता इथं फर्स्ट मेन्यू मध्ये आपल्याला समजा प्रिंट करायचं आहे. तिथं फर्स्ट मेन्यू काय केलं आपण, फेच करू आणि मॅनेज केलं फेच. फेच टाईप केलं तर फेजच्या आतमध्ये काय काय मेन्यूज लिहायचे आपल्याला, परत आतमध्ये एक चॉईस येणार ना एक. आतमध्ये परत आपल्याला काय करायचं, एक स्ट्रिंग इथं आपण काय करू, नॉन व्हेज मेन्यू. ठीक आहे. आणि त्याला कुठं पास करायचं, आणखी एक स्विच स्टेटमेंट घ्यायचं, त्या आतमध्ये टाकलं, ते क्लोज पण केलं. कन्फ्युज करेल तुम्हाला.
आपण काय केलं आता, एक स्विच लिहिलं, त्या स्विच मध्ये काय केलं, व्हेज केस घेतली, ठीक आहे. आता ह्या स्विचचं हे क्लोज केलं आपण, ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये काय केलं, एक केस दिली व्हेजच्या आतमध्ये काय केलं आपण, एक इनपुट घेतलं की बाबा काय इनपुट घ्यायचंय, इनपुट मागितलं, इनपुट काय दिलं आपण त्यांना इथं मेन्यूज मध्ये दिलं. आता इथं मेन्यूजच्या ऐवजी काय आपण लिहिणार इथं, ठीक आहे, नॉन व्हेज मेन्यू. आता ह्याच्यामध्ये केस कोणते येणार, आता व्हेजचे मेन्यू सांग मला, समजा पनीर, ठीक आहे. पनीर केल्याच्या नंतर पुढे इट्स पनीर, ठीक आहे. आता हे काय झालं, हे स्विच इथे झालं, हे मेन्यू मधून आला, आपण केस सिलेक्ट केली व्हेज, व्हेज मध्ये काय केलं आपण, स्विच केलं पनीर. आता इथं पनीरची एक ही झाली, त्याच्या खाली मी परत अजून एक केस घेतो, पनीर झाली, त्याच्यानंतर मंचुरियन घेतो, ठीक आहे. आता घेऊ आपण नॉनव्हेज, ह्याचं इथे संपलं, इथे संपलं, हे संपलं, ह्याच्या खाली केस व्हेज झाली. आता कोणती केस घ्यायची आपल्याला, केस नॉनव्हेज. नॉनव्हेज. ठीक आहे. क्लासचा अजून एक असेल ना, ठीक आहे. आता नॉनव्हेज एक असेल ना, नॉनव्हेजच्या आतमध्ये काय काय मेन्यू येईल आपल्याला, सेम मी हेच घेतो, परत एक मेन्यू व्हेज पाहिजे ना, वरचा व्हेजचा घेतलं होतं ना आपण. यस. बिल्ड करता येते, ठीक आहे. आता काय केलं आपण इथे, परत काय केलं, एक स्ट्रिंग नॉनव्हेज मेन्यू, नेक्स्ट लाईन इथे व्हेज मेन्यू साठी घेतलं. ह्याच्यावरती काय करू आपण, इथे सिंपल एक हे देऊ, एंटर व्हेज मेन्यू, ठीक आहे. सेम इकडे जाईल, एंटर नॉनव्हेज, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये आलो होता आपण, इथे काय केलं, एक स्ट्रिंग, परत ह्याच्यामध्ये काय केलं, एक नॉनव्हेज मेन्यू आपला घेतला, घेतल्याच्या नंतर ते काय होणार, इथं स्विच मध्ये येणार, इथून ह्याच्यामध्ये नॉनव्हेज मेन्यू जो येईल इथून आपण टाईप केला तो इथे जाणार, इथून इथे. आता तुम्ही जर पनीर टाईप केला, मंचुरियन टाईप केलं, तर डायरेक्टली जाणार इट्स अ मंचुरियन, हे प्रिंट होणार, कळलं. त्याच्यानंतर केसच्या नंतर काय होणार, ही ब्रेक होणार. आता जर पनीर मागवलं तर पनीर झालं पाहिजे ना, नाहीतर ते पनीर आणि मंचुरियन दोन्ही पण देतील, बरोबर ना. आता नॉनव्हेज मेन्यू सांगा मला कोणते कोणते असतात, मग चिकन आणि मटन,
समजलं? आता समजा मी फर्स्ट काय करतो इथे इथे फिशच्या आधी घेत नाही वाटते मी. इथे काय येईल एंटर पेज ऑर किंवा एंटर युअर चॉईस मेन्यू चॉईस. ठीक आहे, रन केलं. एंटर युअर मेन्यू चॉईस. आता मेन्यू चॉईस कोणते करायचं आपल्याला? व्हेज खायचे का नॉनव्हेज खायचे? व्हेज. ठीक आहे, व्हेज केलं मी. नाही सर, नॉनव्हेज. ठीक आहे, नॉनव्हेज करू आपण. ठीक आहे, आता काय विचारतंय? एंटर युअर नॉनव्हेज मेन्यूज. आता नॉनव्हेज मेन्यूज कोणते आहेत? हे लाईन रिटर्न झाली. इथं विचारलं एंटर युअर नॉनव्हेज मेन्यूज. आता आपल्याला कोणते कोणते नॉनव्हेज मेन्यूज पाहिजे? इथं आपले काय चिकन आणि मटन. काय खायचंय? मटन. ओके, इट्स अ मटन. कळलं कसं वर्क होतं? समजते का आता? हो सर. याला म्हणतात नेस्टेड स्विच स्टेटमेंट. कळलं? हो सर. आधी आपण बघितलं नेस्टेड लूप, त्याच्यानंतर आपण बघितलं स्विच स्टेटमेंट, आणि आता काय बघितलं आपण? स्विच नेस्टेड स्विच स्टेटमेंट. मेन्यूचं एक्झाम्पल छान होतं ना? हो सर, भारी होतं. व्हेज साठी परत एकदा करायचंय का? आता व्हेज घेऊ. व्हेज साठी आपण दिलं नव्हतं का एंटर व्हेज मेन्यूज विथ स्पेलिंग? कॅपिटल व्हेज व्हेज आलं. एंटर युअर व्हेज मेन्यूज. व्हेज मध्ये काय खाणार आहे? पनीर. पनीर खाणार ना? हो सर. इट्स अ पनीर, इट्स अ मंचुरियन आणि इट्स अ नॉन व्हेज. कसं आलं ते कळलं का आलं ते? आपण सर तिथं ब्रेक नाही का केलं? ब्रेक नाही केलं ना आपण. येस सर. त्यामुळेच. मग त्याने काय केलं? डायरेक्ट सगळे एकत्र आणून दिलं. कळलं? ब्रेकचा आता यूज काय? व्हेज. हो सर. एंटर व्हेज मध्ये काय आपल्याला टाकायचे? पनीर. ओके, इट्स अ पनीर. आणि हे ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट आपलं हे झालं, कारण आपण ह्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपण इथं ब्रेक लिहिलं होतं. कळलं? ही पण एक केसच आहे ना? येस सर. हो. त्याच्या आतमध्ये एक स्विच स्टेटमेंट आहे, त्याच्या आतमध्ये आपले दोन केसेस आहेत. कळलं? ही पण ब्रेक करायला लागेल ना? ती ब्रेक केली. हो सर. हा, मग ती ब्रेक केल्याच्या नंतर काय येईल? व्हेज. आता मंचुरियन खाऊ. इट्स अ मंचुरियन. झालं इथून ब्रेक. कळलं? ब्रेक झाल्याच्या नंतर बाहेर आलं. ते बाहेर आल्याच्या नंतर ही ब्रेक नव्हतं झालं म्हणून परत ही केस मध्ये आलं, आणि आपल्याला काय मागत होतं? एंटर युअर नॉन व्हेज. कारण आपलं ही केस झाली आपली ब्रेक, पण आपल्याला दुसरी केस होती, ते दुसरी इथं ब्रेक न केल्यामुळे ही केस आपली व्हेजची झाली. नंतर त्यांनी काय मागितलं? नॉन व्हेज मागितलं. कळलं? हो. आता तुम्हाला काय करायचे? असेच काय करायचे? टोटल एक मेन्यू कार्ड आहे ना, हे करून दाखवायचे मला. मेन्यू मध्ये व्हेज असतात, व्हेज मध्ये हे घ्या, नॉन व्हेज मध्ये घ्या, अजून स्टार्टर मध्ये घ्या, असं एक मेन्यू कार्ड बनवून दाखवा मला. ठीक आहे? येस सर. ओके, ठीक आहे, आपण स्टॉप करू. काय याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. साक्षी, Nice. मटन वगैरे?
हा सर आता ते देवी बसली आता नको. ठीक आहे चालेल. लेफ्ट झालं तरी चालेल. रेकॉर्डिंग असेल ती कम्प्लीट करून घेऊ. बाकीचे जे हे होते ऍबसेंट होते त्यांनी